जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि मालेगाव महानगरपालिकेने पाण्याची मागणी व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा, स्वच्छता व भूमिगत गटार योजनेअंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यांच्या पुनर्वापराबाबत बैठक झाली आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा सहआयुक्त श्याम गोसावी, नगर परिषद प्रशासन, जागतिक बँकेच्या तांत्रिक पथकातील सदस्य, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितले की महाराष्ट्र शहरी पाणी पुरवठा स्वच्छता पुनर्वापन कार्यक्रम हा राज्य शासनाचा 6,000 कोटी रुपयांचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविला जाणार आहे. सांडपाणी व्यवस्थापन, पुनर्वापर आणि संसाधन पुनर्प्राप्तीकरिता जिल्ह्यातील 17 नगर परिषदा, नगरपंचायती, महानगरपालिकांचे आर्थिक स्तरीय व पर्यावरणीय परिणाम सुधारण्यासाठी शहरी पाणी व्यवस्थापन लवचिक आणि कार्यक्षम बनवण्यात येणार आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रियेनंतर पाण्याच्या पुनर्वापराबाबतचे नियोजन करावे. सर्व नागरी भागांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन, कचरास्थळे निश्चित करून ते स्वच्छ करणे तसेच सुशोभीकरण करावे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 स्पर्धेत मानांकन उंचावण्यासाठी सर्व नगर परिषदांनी प्रयत्न करावेत अशाही सूचना त्यांनी केल्या. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत शहरी भागातील सर्व घरांना या योजनेचा 2 महिन्यात लाभ देण्यासाठी नियोजन करावे. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी देत नागरी समस्यांचे निराकरण करावे अशाही सूचना त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी जिल्ह्यातील 11 नगर परिषदांच्या निवडणूक कामांचा सविस्तर आढावा घेतला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.